हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी. तर मित्रांनो, आपली जी एक्झाम आहे ती आता खूप जवळ आलेली आहे आणि त्यामुळेच सगळे आता पटापट तयारीला लागलेले असतील. तर तुम्हाला जर चेक करायचं असेल की तुमचा किती अभ्यास झाला आणि अजून किती स्वतःला प्रिपेअर करावं लागेल, तर आम्ही काही 20 मॉक टेस्ट रिलीज करणार आहोत. तर त्या तुम्ही सॉल्व करा, जेणेकरून तुम्हाला तुमचा ग्रेड कळेल आणि त्यानुसार अभ्यास करता येईल. तर आज आपण पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट याविषयी काही महत्त्वाचे MCQs बघणार आहोत आणि आज आपला याचा पहिला भाग आहे. तर बघूया. पहिला MCQs आहे, इनसाइड रूरल होम्स द सोर्सेस ऑफ नायट्रोजन ऑक्साईड पॉल्युशन मे बी. म्हणजे ग्रामीण घरामध्ये जे नायट्रोजन ऑक्साईडचं प्रदूषण असतं तर त्याचं मुख्य स्रोत कोणतं. तर तुम्हाला इथे 3 ऑप्शन्स दिलेले आहे, अनवेंटेड गॅस स्टोव्ज, वूड स्टोव्ज आणि केरोसिन हीटर्स. तर ह्या तिन्हीमधून नायट्रोजन ऑक्साईड हे बाहेर पडत असतं. म्हणजेच हे तिन्ही सुद्धा नायट्रोजन ऑक्साईड पोल्युशनचे स्रोत आहेत. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, ए, बी आणि सी. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग पॉल्युटंट्स कॅन काउज कॅन्सर इन ह्युमन्स. म्हणजे पुढीलपैकी कोणते प्रदूषक हे मानवामध्ये कर्करोगाचा कारक होऊ शकतो. तर बघा, जे मर्क्युरी आणि लीड आहे तर हे दोन्ही सुद्धा केमिकल एलिमेंट्स आहे आणि ओझोन हा तर सनकडून येणारे अल्ट्राव्हायोलेट रेज ॲब्झॉर्ब करत असतो. तर जे पेस्टिसाइड्स आहे हे केमिकल आणि बायोलॉजिकल एजंट आहे, जे की वेगवेगळ्या ठिकाणी यूज केला जातो. म्हणून पेस्टिसाइड हे एकमेव असं कारण आहे ज्यामुळे माणसाला कर्करोग होऊ शकतो. याचा आन्सर आहे ऑप्शन 1. पुढचा MCQs बघूया. विच ऑफ द फॉलोइंग फिनॉमिना इज नॉट ए नॅचरल हॅझार्ड. म्हणजे खालीलपैकी कोणती घटना ही नैसर्गिक धोका नाही. तर बघा, वाईल्ड फायर, लाइटनिंग आणि लँड स्लाइड म्हणजेच वन्यजीव, वीज आणि भूस्खलन हे तिन्ही सुद्धा नैसर्गिक म्हणजे नॅचरल हॅझार्ड आहे. तर केमिकल कंटॅमिनेशन हे नॅचरल हॅझार्ड नाही आहे. म्हणजे केमिकल कंटॅमिनेशन म्हणजे एखाद्या मॅटरमध्ये काही रासायनिक बदल घडून आणणे. म्हणजेच याचा आन्सर आहे 4, केमिकल कंटॅमिनेशन. पुढचा MCQs आहे, ॲट प्रेझेंट इन टर्म्स ऑफ पर कॅपिटा एनर्जी कन्झम्पशन किलोवॅट पर इयर आयडेंटिटी द करेक्ट सिक्वेन्स. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये जी कॅपिटा एनर्जी आहे तर ती कॅपिटा एनर्जी एका वर्षाला किती किलोवॅट प्रोड्यूस होते, तर त्या बाबतीत वेगवेगळ्या कंट्रीचं सिक्वेन्स तुम्हाला लावायचं आहे. तर बघा, याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, रशिया, चायना, ब्राझील आणि इंडिया. पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द एअर पोल्युटंट इन अर्बन एरियाज विच इरिटेड आईज अँड अल्सो रिस्पायरेटरी ट्रॅक ऑफ ह्युमन बीइंग्स. म्हणजे शहरी भागामध्ये कधी कधी आपल्या डोळ्यांना त्रास होतो, तर आपल्याला श्वास घेण्यासाठी सुद्धा त्रास होतो. तर ते कोणत्या घटकामुळे होतो. तर बघा, जे पार्टिक्युलेट मॅटर असतात तर ते मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स असतात, जे की सॉलिड आणि लिक्विड अशा दोन्ही सबस्टन्सने बनलेले असतात आणि ते हवेमध्ये सस्पेंड केलेले असतात. आणि जे ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन आहे तर ते ऑक्सिजन आणि नायट्रोजन अशा 2 बायनरी कंपाऊंडने बनलेला एक कंपाऊंड असतो. तर जो कार्बन मोनॉक्साईड आहे तर तो ऑर्डरलेस, कलरलेस आणि टेस्टलेस असतो. आणि फायनली जो सरफेस ओझोन आहे, तर जेव्हा ओझोन हा ग्राउंड लेवलवरती खूप हाय कॉन्सन्ट्रेशनने असेल तर तेव्हा तो माणसासाठी, प्राण्यांसाठी आणि कीटकांसाठी खूप हानिकारक असतो. म्हणजेच याचा आन्सर आहे सरफेस ओझोन. सरफेस ओझोनमुळेच कधी कधी आपल्याला डोळ्यांना त्रास होत असतो, तर श्वास घेण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम येतात. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द लार्जेस्ट सोर्स ऑफ वॉटर पोल्युशन इन मेजर रिव्हर्स ऑफ इंडिया. म्हणजे भारतातील प्रमुख नद्यांमध्ये जल प्रदूषणाचा सर्वात मोठा स्रोत खालीलपैकी कोणता आहे. तर बघा, सगळ्यात मोठा स्रोत म्हणजे अनट्रीटेड सिवेज आहे. म्हणजेच उपचार न केलेले सांडपाणी. जोपर्यंत आपण पाण्याची व्यवस्था किंवा पाण्याचा विल्हेवाट व्यवस्थितपणे करत नाही तोपर्यंत नद्यामधला जल प्रदूषण हे हटणार नाही. म्हणजे त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न आहे,
सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हॅव स्पेसिफिक टार्गेट्स टू बी अचिव्ड बाय. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काही फ्युचर्स प्लॅन्स असतात, काही फ्युचर्स डेव्हलपमेंट्स असतात, तर ते कधी अचीव करायचे, कोणत्या इयरला, ते तुम्हाला सांगायचं आहे. तर याचा आन्सर आहे 2030. 2030 मध्ये काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट्स गोल्स आणि स्पेसिफिक टार्गेट्स करायचे आहे. सो पुढचा प्रश्न आहे द ग्रीन हाऊस गॅस विथ हाय हीट ट्रॅपिंग कॅपेबिलिटी म्हणजे उच्च उष्णता अडकविण्याची क्षमता असलेले ग्रीन हाऊस गॅस कोणते. तर बघा, जे कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड आहे, तर ते दोन्ही सुद्धा केमिकल कंपाऊंड आहे. आणि त्याचबरोबर जो कार्बन डायऑक्साईड आहे, तर तो लो कॉन्सन्ट्रेशनने जेव्हा असेल, तर तेव्हा ग्रीन हाऊस सारखा असतो, रिॲक्ट करत असतो. तर जो सल्फर हेक्झाफ्लोराईड आहे, तर त्याला तो सुद्धा अत्यंत पोटेंट ग्रीन हाऊस गॅस आहे. आणि फायनली जो मिथेन म्हणजेच CH4 गॅस आहे, तर तो सगळ्यात स्ट्रॉंग ग्रीन हाऊस गॅस आणि त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल सुद्धा आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे द डॉमिनंट सोर्स ऑफ पोल्युशन ड्यू टू ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन इन अर्बन एरियाज इज म्हणजे शहरी भागामध्ये जे पॉल्युशन ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजनमुळे होतं, तर त्या प्रदूषणाचा मुख्य स्रोत कोणता आहे. तर बघा, सगळ्यात जास्त आपल्याला माहिती आहे की शहरी भागामध्ये सगळ्यात जास्त हा रोड ट्रान्सपोर्टचं पोल्युशन असतं. म्हणजे गाड्यामधून धूर वगैरे निघल्यामुळे सगळ्यात जास्त पोल्युशन हे रोड ट्रान्सपोर्टनेच होतं. ऑप्शन 1 इज अ करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे इंडियन गव्हर्नमेंट्स टार्गेट फॉर पॉवर प्रोडक्शन्स फ्रॉम स्मॉल हायड्रो प्रोजेक्ट्स बाय द इयर 2022 इज म्हणजे सन 2022 पर्यंत छोट्या जलविद्युत प्रकल्पामधून वीज निर्मितीचे लक्ष भारत सरकारचे आहे. तर ते किती वॅटचे आहे किंवा किती पॉवरचे आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर बघा, तुम्हाला माहिती असेल कदाचित, पण तरी 1 गिगावॅट म्हणजे 1 बिलियन वॅट्स. आणि तुम्ही त्याला असं पण म्हणू शकता की 1 गिगावॅट इज इक्वल टू द 1000 मेगा वॅट्स. तर या प्रकल्पामध्ये स्मॉल हायड्रो प्रोजेक्टमध्ये 5 गिगावॅटचा यूज करणार आहे. म्हणजेच याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न आहे इन विच कंट्री द रिसेंट इंटरनॅशनल ॲग्रीमेंट ऑन फेजिंग आउट हायड्रोफ्ल्युरोकार्बन्स वॉज साइंड म्हणजे कोणत्या देशात हायड्रोफ्ल्युरोकार्बन्सचे टप्प्याटप्प्याने नुकतेच आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षरी झाली. तर बघा, रुवांडा या कंट्रीमध्ये आत्ताच हायड्रोफ्ल्युरोकार्बनचे टप्प्याटप्प्याने नुकतेच आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षरी झालेली आहे. म्हणजेच रुवांडा या कंट्रीमध्ये हायड्रोफ्ल्युरोकार्बन्स नुकतेच साईन केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ दी फॉलोइंग नॅचरल हॅझार्ड्स इज नॉट हायड्रोमेट्रोलॉजिकल. तर बघा, नॅचरल हॅझार्ड्स म्हणजे खूप भूकंप वगैरे जे असतात ते नॅचरल हॅझार्ड्समध्ये येतात. तर हायड्रोमेट्रोलॉजिकलमध्ये ट्रॉपिकल सायक्लोन्स, सी इरोजन आणि स्नो ॲव्हेलेन हे तिन्ही सुद्धा हायड्रोमेट्रोलॉजिकल आहेत. तर त्याच विरुद्ध सुनामी हे नॅचरल हॅझार्ड्स आहे. म्हणजेच याचा आन्सर आहे सुनामी, कारण की सुनामी हा मेट्रोलॉजिकल नाही. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ दी फॉलोइंग पॉल्युटंट्स इज द मेजर काऊज ऑफ रिस्पायरेटरी डिझीज म्हणजे पुढीलपैकी कोणते प्रदूषक हे श्वसन रोगांचे मुख्य कारण आहे. तर बघा, आपण मागच्या क्वेश्चनमध्येच सांगितलं आहे की जे पार्टिक्युलेट मॅटर असतात तर ते हवेमध्ये तशाच प्रकारे सस्पेंडेड केलेले असतात, जे की सॉलिड आणि लिक्विड दोन्ही फेजमध्ये प्रेझेंट असतात. तर ते हवेमध्ये तरंगल्यामुळे आपण जे श्वास घेतो तर नाकाद्वारे आपल्या श्वासनलिकात ते जातात आणि आपल्याला सगळ्यात जास्त रिस्पायरेटरी डिझीज होण्याची शक्यता असते. म्हणजे त्याचा आन्सर आहे सस्पेंडेड फाईन पार्टिकल्स. पुढचा प्रश्न आहे अमॉंग दी फॉलोइंग फ्युल्स ऑफ एनर्जी विच इज दी मोस्ट इन्व्हायरमेंट फ्रेंडली म्हणजे खालील ऊर्जा इंधनांपैकी कोणते वातावरण सर्वात अनुकूल आहे. तर बघा, कोणते इन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे.
तर इथेनॉल, बायोगॅस आणि CNG हे तिन्ही पण इन्व्हायरोमेंट फ्रेंडली नाही आहेत. म्हणजे हायड्रोजन हा एकमेव गॅस असा आहे जो की इन्व्हायरोमेंटशी फ्रेंडली आहे. याचा आन्सर आहे ऑप्शन 4 हायड्रोजन. पुढचा बघा, विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ नॅचरल डिझास्टर्स हॅज नो डेफिनेट बिगिनिंग अँड एंड. म्हणजे पुढीलपैकी कोणत्या नैसर्गिक आपत्तीची निश्चित सुरुवात आणि अंत नाही. तर बघा, भूकंप, भूस्खलन आणि चक्रीवादळ यांना काही स्पेसिफिक कालावधी असतो. तर जो दुष्काळ आहे, दुष्काळाचं म्हणजे तो कधी सुरू होईल आणि कधी संपेल याचं काहीच खरं नसतं. म्हणून याचा आन्सर आहे दुष्काळ. पुढचा प्रश्न आहे, द कलेक्शन ऑफ द सेम स्पीसीज विदिन अन एरिया इज कॉल्ड अ पॉप्युलेशन. म्हणजेच आपल्या क्षेत्रामध्ये समान प्रजाती संग्रह करण्यास लोकसंख्या असे म्हणतात. तर हे ट्रू आहे किंवा फॉल्स आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तर याचा आन्सर आहे ट्रू. कारण पॉप्युलेशन हे काही इंडिव्हिज्युअल्स कलेक्शन्स आहे जे की सेम स्पेसीजला बिलॉंग करतात. तर त्याचप्रमाणे जे ग्रुप ऑफ पॉप्युलेशन आहे त्याला कम्युनिटीज असे म्हणतात. तर पुढचा प्रश्न बघूया, तो याच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग डिस्क्राईब द स्टडी ऑफ ग्रुप ऑफ द पॉप्युलेशन. म्हणजे पुढीलपैकी कोण लोकसंख्येच्या अभ्यासाचे वर्णन करते. तर बघा, जे स्टडी ऑफ सिंगल स्पेसीजला ऑटोकोलॉजी असे म्हणतात. तर कम्युनिटी ऑफ प्लांट्सला बायोम्स असे म्हणतात. आणि त्याचप्रमाणे ग्रुप ऑफ पॉप्युलेशन्सला कम्युनिटी असे म्हणतात. तर स्टडी ऑफ ग्रुप ऑफ पॉप्युलेशनला सायनेकोलॉजी असे म्हणतात. म्हणजे याचा आन्सर आहे ऑप्शन 1. पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग क्लायमॅट झोन लाईज अराउंड 14 to 16 डिग्री लॅटिट्यूड. म्हणजे खालील हवामान क्षेत्र कोणता 40 ते 60 अंशाच्या आसपास आहे. तर बघा, जे ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल, आर्क्टिक आणि टेम्परेट हे चारही सुद्धा टेम्परेचरचे लॅटिट्यूड आहे. आणि टेम्परेट हा एक असा क्लायमॅटिक झोन आहे की ज्यामध्ये 40 ते 60 एवढं लॅटिट्यूडमध्ये टेम्परेट हा असतो. म्हणजेच याचा आन्सर आहे ऑप्शन 4. पुढचा MCQज आहे, अ रिलेटिव्हली डेन्स लेअर ऑफ बँड विच इज फाउंड इन दी थर्मोस्फिअर इज नोन ॲज. म्हणजे औष्णिक वातावरणात आढळणारी तुलनेने दाट थर म्हणून ओळखले जाते. तर बघा, जे ट्रोपोस्फिअर, मेझोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर आणि थर्मोस्फिअर हे चारही पण ॲटमॉस्फिअरचे प्रकार आहेत. तर मेझोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि एक्झोस्फिअरच्या मध्यभागी असतो तो म्हणजे आयनोस्फिअर. आणि आयनोस्फिअरलाच दाट थर म्हणून ओळखले जाते. म्हणजेच याचा आन्सर आहे आयनोस्फिअर. पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर ऑफ लाईट इज नॉट रिक्वायर्ड बाय प्लांट्स टू ग्रो. म्हणजे पुढीलपैकी कोणत्या प्रकाशाचे पॅरामीटर वनस्पती वाढण्यास आवश्यक नाही. तर बघा, फोटोसिंथेसिस प्रोसेसने प्लांटची ग्रोथ आणि रिप्रोडक्शन होत असते. तर तशाच प्रकारे वेव्हलेंथ आणि इंटेन्सिटी ऑफ लाईट हे आहेत. तर त्यापासून फ्लावर इंडक्शन आणि प्लांट मूवमेंट आणि सीड जर्मिनेशन हे होत असतं. तर ड्युरेशन ऑफ लाईटने फ्लावरिंग आणि फ्रुटिंग होत असते. तर म्हणजे वेव्हलेंथ ऑफ लाईट, इंटेन्सिटी ऑफ लाईट आणि ड्युरेशन ऑफ लाईट हे तिन्ही घटक आपल्याला प्लांटला ग्रो करण्यासाठी आवश्यक आहे. तर कलर ऑफ लाईट या गोष्टीची आपल्याला काहीच गरज नाही. म्हणजे आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 कलर ऑफ लाईट. तर यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये विचारा. थँक्स फॉर वॉचिंग.